आपकी अदालतमध्ये नेता आणि अभिनेता राज बब्बर यांच्यावर आरोप आहे की हे अपशब्दांचा वापर करतात. आता बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल तुम्ही काय म्हणता? तुम्ही म्हणता माहित नाही काय सांगून शिट्टी वाजवून 73 सीट घेऊन गेला. मी आजपर्यंत मोदीपेक्षा मोठा टाळीबाज नाही पाहिला. ही चांगली गोष्ट आहे. आता बघा, यांनी तुमच्यासाठी टाळी वाजवली. तुमच्यासाठीच वाजवल्या. माझ्यासाठी वाजवली. हो. पुन्हा वाजवतो सर. आता मला नाही माहित की यांनी या टाळ्या माझ्यासाठी वाजवल्या. मग मला तर अतिशय आनंद होईल या गोष्टीचा जर मी कुणासाठी असं म्हणालो की यार हे खूप चांगले टाळीबाज आहेत. कमीत कमी चांगल्या गोष्टीवर टाळी तरी वाजवतात. मी जे त्यांच्याबद्दल बोललो, तुम्हीच बघा, जो व्यक्ती हिंदुस्थानात चला निवडणुकीच्या आधी टाळ्या वाजवून घ्यायचे, जिथे जायचे तिथे प्रत्येक मीटिंगमध्ये टाळ्या वाजवायचे. आजकाल जेव्हापासून पंतप्रधान बनलेत, हिंदुस्थानात टाळ्या कमी वाजतायत. थोडे लोक कमी वाजवतात, पण बाहेर आजकाल खूप टाळ्या वाजवतायत आणि जिथे जातात तिथे टाळ्या वाजवून घेतात. मग जर मी ही गोष्ट बोललो की खूप चांगले टाळीबाज आहेत, तर मला वाटतं की मी कुठलाही अपशब्द नाही बोललो. बाज तर खूप असतात, पण नाही, टाळीबाज पण जर- म्हणालो. अजून कुठला बाज नाही म्हणालो मी. मग टाळ्या वाजवण्यासाठी काहीतरी असावं जर लागतं जर ना. जर हे बघा, अशी क्वालिटी आहे म्हणूनच हे ते बघा, टाळ्या वाजवतात बघा. लोक. आपण माझ्याशी सहमत आहात. आपण माझ्याशी सहमत आहात ना? नाही म्हणजे नाही, चांगले तुमच्याशी- टाळीबाज आहात. बघा बघा बघा, माईक द्या त्यांना, माईक द्या. नाही, एक मला मिनिट. असं नाही, एक म्हणायचंय मिनिट. की त्यांच्यात अशी काहीतरी क्वालिटी आहे जी क्वालिटी पब्लिक ज्या आहेत त्यांना ओळखतात, त्यांच्यातला चांगुलपणा ओळखतात. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तित्वामध्ये इतका दम आहे की त्यांना आम्ही हॅट्स ऑफ करतो. त्यांनी आपल्या देशाची शान वाढवली आहे. बघा, आता बघा, यात कुठला असा अपशब्द आहे जर मी म्हणालो की चांगले टाळीबाज आहात? हे बघा, तुम्ही जे म्हणालात मी सुद्धा तेच म्हणालोय ना. तुम्ही तुम्हीच म्हणताय सांगा, जर भारताच्या पंतप्रधानांसाठी बाहेरील देशात लोक टाळी वाजवत असतील तर ही अभिमानाची गोष्ट आहे की अपमानाची गोष्ट आहे? तुम्ही ऐका ना ते काय म्हणतायत ते. जनतेचं म्हणणं ऐकलं मी, तुम्ही सुद्धा काहीतरी बोला. हे बघा, मी एक जबाबदार व्यक्तीच्या नात्याने, कारण मी काय प्रत्येकासाठी टाळी वाजवत नाही आणि मी टाळी तेव्हाच वाजवतो जेव्हा ते काम त्याला दिलं जाईल आणि तो ते नीट पूर्ण करेल. मला आजही आशा आहे की 2.25 वर्ष झाली आहेत. 2.25 वर्षापूर्वी त्यांनी ज्या आशा दाखवल्या, जे वचन दिले होते, त्यामुळे खूप सारे लोक, म्हणजे आमच्या जवळचे जे लोक होते ते सुद्धा त्यांच्यावर मोहित झाले होते आणि त्यांना वाटलं होतं की खूप मोठी गोष्ट घडणार आहे, खूप मोठा बदल होणार आहे. मी अजूनही अजिबात त्यांना असं मानत नाही की काही निगेटिव्ह झाले आहे अजून. मी तर अजूनही आशा करतो की 2.25 वर्षात बघा, जे गोष्टी घडले, अजूनही तुम्ही निगेटिव्ह करतात. एका ठिकाणी तुम्ही म्हणालात की मोदींची छाती नाही तर पोट 56 इंचाचं आहे. माझ्या मते मला खरं बोलण्याचा अधिकार तर असलाच पाहिजे ना. जर माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नसेल, मी तर काय इंची टेप घेऊन जात नाही. पण जर तुम्ही पाहिलं, त्यांचा 56 इंचांचा रेफरन्स होता पाकिस्तानसाठी, की यांनी मुंडकं कापून आणलंय, आम्ही त्याच्या दुप्पट कापून आणू. आणि जर सीमेवर हे लोक अशासाठी असतात की ज्यांची छाती 56 इंचाची असते म्हणून त्यांची हिंमत होत नाही. म्हणून मला असं वाटलं की जो हिमतीची गोष्ट करतोय त्यात जर हिंमत असेल, आमच्या सिव्हिलियन्सला मारतोय, आमच्या पठाणकोटमध्ये घुसतोय, आमच्या त्या प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी खून होत आहेत, आज काश्मीरची परिस्थिती बिघडवली, म्हणून मला वाटलं की कदाचित ती जी गोष्ट म्हणाले ती चुकून म्हणाले. त्यांना म्हणायचं काहीतरी दुसरंच होतं आणि ते म्हणाले दुसरंच. कारण इंची टेपमध्ये मला नाही वाटत त्यांची छाती जी आहे 56 इंचाची आहे. हो, पोट नक्कीच वाटतं की 56च्या पुढे मागे असेल. म्हणजे मी जे खरंय तेच मी काही ना मी त्यांच्यासाठी इंची टेप घेऊन गेलो, ना मी यांच्यासाठी इंची टेप घेऊन गेलो. मोदीजींच्या पोटाचं माप घेतलं, मग राहुल गांधींच्या पोटाचं माप का नाही घेतलं? ते खूप कमी जेवण जेवतात.
आज पण जेव्हा शेतकऱ्यांबरोबर ते खातात तेव्हा खूप कमी खातात. जेव्हा घरी असतात तेव्हा सुद्धा खूप कमी खातात. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल त्यांची बॉडी खूप प्रपोर्शनेट आहे. त्यामुळे मोजण्याची अजून गरज नाही पण लागली. अशा चुकीचं गोष्टी नाहीये. बोलणं तुमच्यासाठी काही नवीन नाहीये. तुम्ही इलेक्शनच्या वेळी म्हणाला होता नरेंद्र मोदी हिटलर आहेत. ही काही अशी गोष्ट नाहीये माझ्या मते. हे सगळं अ, अ, आपल्या घरचे सुद्धा आपल्याला बोलतात कधी पण कधी. फक्त मोदीजींना नाही, जो मिळेल त्याला. गिरिराज सिंगजींना म्हणालात की ते वेडे आहेत. तुम्ही म्हणालात त्यांचा उपचार करायला हवा, त्याचा खर्च मी हो, देईन. मी आग्र्याचा एमपी होतो, 2दा एमपी होतो, शेजारचा एमपी होतो. तिथे तर वेड्यांचा मी- दवाखानाही आहे. हो आहे. तर मला वाटलं की जर काही इलाजासाठी वगैरे प्रॉब्लेम होत असेल, कारण ते बाहेर राहतात, खूप लांब राहतात, तर त्यांचा जो इलाजाचा खर्च असेल तो मी करेन ना. असदुद्दीन ओवेसींच्या बद्दल तुम्ही म्हणालात की हातर उचापती आहे. आता यात काय चुकीचं बोललो मी? आता मी तर आपला एक लोकल माणूस आहे, आग्र्याचा माणूस आहे, आग्र्यामध्ये शिकलो वाढलो आहे. तर आग्र्यामध्ये अशा भाषेला उचापतीच म्हणतात, उचापती भाषा म्हणतात, बोलणाऱ्याला उचापती म्हणतात. यात काय चुकीचं बोललो मी? काही चुकीचं नाहीये यात. हो, जे तुम्हाला आवडत नाही त्यांच्याबद्दल बोलताना जसं आता तुम्ही म्हणालात की तुम्ही सोडत नाही. अमर सिंगशी तुमची खटपट झाली, तुम्ही त्यांना दलाल म्हणालात. हे बघा, ही गोष्ट झाली जुनी आणि त्यांनी मला एक डेलिगेशन आलं होतं बाहेरून, तेव्हा जेवणासाठी बोलवलं होतं त्यांनी. आणि हा त्यांचा मोठेपणा म्हणेन की ते मंचावर उभे राहून म्हणाले की जे त्यांच्याबरोबर घडलं मागच्या काळात, कुठल्या तरी पार्टीमध्ये ते होते, तिथून बाहेर पडले, ज्या मित्रांच्या बरोबर ते होते त्यांनी त्यांना सोडून दिलं. तर त्यांनी माईक दिला, मला बोलायला सांगितलं, तर मी नाही म्हणालो, मी नाही बोलणार. तेव्हा ते स्वतः माईक घेऊन उभे राहिले, म्हणाले की जर राज बब्बरचं ऐकलं असतं तर कदाचित माझ्याबरोबर असं काही घडलंच नसतं. म्हणून मला वाटलं की अशा व्यक्तीला, आणि मी कालसुद्धा म्हणत होतो आणि आजसुद्धा म्हणतोय की मध्यंतरी त्यांच्या ज्या गोष्टी होत्या त्या सोडून बाकी सगळ्या, म्हणजे ते खूप गिव्हर आहेत. ते देणं जाणतात आणि दिल्यानंतर ते जे काही करतात, मी त्यांना आधीही खूप वेळा बोललोय की त्याचा मुकाबला आपल्यासारखे लोक नाही करू शकत आणि कधीही नाही करणार. आणि आमच्याकडे वेळ सुद्धा नाहीये. तो वेळ काढतो, लोकांसाठी वेळ काढतो. ही गोष्ट मी प्रत्येक वेळी त्याच्या तोंडावर सुद्धा बोललोय. आता जे बोललोय ते बोललोय, चुकीचं काहीच नाही बोललोय, ती वेळ होती तसं बोललो. पण जो पूर्ण एक काळ लोटून गेलाय, त्या काळाला आज परत हात घालणं पण चांगलं जर नाहीये. पूर्ण इतिहास पाहिला तर तुम्ही बघा, तुम्ही काय म्हणता, कुणाला हिटलर म्हणता, कुणाला दलाल म्हणता, कुणाला वेडा म्हणता, कुणाला उचापती म्हणता, कुणाला चपरासी म्हणता. ही चांगली भाषा आहे. आता तुम्ही ऐका, हे म्हणतायत की ही चांगली भाषा आहे का? मी तर स्वतःसाठी सुद्धा म्हणतो की मी मेरासी आहे, मेरासी होतो, मेरासी आहे. नाच गाणं करायचो मी, तर शास्त्रामध्ये सुद्धा लिहिलंय की आम्ही लोक भांड मेरासी आहोत. हाच माझा पेशा आहे. तर आता तुम्ही म्हणा की ही काय एक शिवी आहे का? जेव्हा शास्त्रातच लिहिलंय आमच्याबद्दल, तेव्हा आपण समजता की हा अपशब्द आहे. या समाजात वापरले गेलेले हे शब्द आहेत आणि या सामाजिक शब्दांचा वापर समाजात कुठे ना कुठेतरी नक्कीच करत राहायला हवा, ज्यामुळे त्याची उपमा कायम राहील. मला जाणीव राहील की मी कशामुळे ओळखलो जातो. अरे मी तर नाच गाणं करणारा, काही लोक म्हणतात, काही लोक मिरासी असं म्हणतात. आजकाल आम्ही ॲक्टर झालो आहोत, ॲक्टर्स पासून स्टार झालो आहोत, ही गोष्ट वेगळी आहे. आम्ही सेलिब्रिटी झालो आहोत, ती गोष्ट तिसरी आहे. पण जी ओळख आहे त्या ओळखीला जिवंत ठेवणे गरजेचं आहे आणि ती ओळखच तुम्हाला सुधारते. ही गोष्ट त्यामुळे चांगली आहे तुमची की जो स्वतःवरती कटाक्ष टाकू शकेल त्याच्यापेक्षा चांगला, त्यापेक्षा मोठा कोणी नाही. तुम्ही बोलला, चांगली गोष्ट आहे. आता जनतेला विचारूयात, बोला. सर, माझा प्रश्न खाट सभेशी रिलेटेड आहे. मला हे जाणून घ्यायचं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राहुल गांधीजींची काय इमेज आहे. त्यांना कोणी जास्त सिरियसली घेत नाहीत. तर सर, मला हे जाणून घ्यायचं आहे की म्हणजे माझा प्रश्न हाच आहे की जर त्यांना कोणी सिरियसली घेतच नाही, तर तुम्हाला वाटतं का की खाट सभा करून यात काही फरक पडेल? हे बघा, समजून घेण्याची गोष्ट आहे की जो माणूस सिरियसली घेतो तो त्यांच्याबद्दल बोलत आहे. त्यांनी त्यांची लढाई लढली, त्यांची जमीन वाचवली, त्याचं मागच्या सरकारमध्ये 72,000 करोड रुपयांचं कर्ज माफ केलं त्या शेतकऱ्याचं. म्हणूनच राहुल गांधी ज्यांच्याशी बोलत आहे
तो त्यांना खूप गंभीरतेने घेतोय.